नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण 7 ते 24 महिन्यांच्या बाळांकरता घरगुती पौष्टिक असे सेरेलॅक बनवणार आहोत. रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे आपल्याला मखाणे घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये आपल्याला 2 वाट्या मखाणे घ्यायचे आहेत. आता हे मखाणे आपल्याला अगदी मंद गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. सुरुवातीला मखाणे पहा असे नरम असतात, त्यामुळे याला छान कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यायचं. अधूनमधून याला असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून मखाणे सर्व बाजूंनी अगदी व्यवस्थित असे भाजले जातील. मखाणे भाजताना गॅस कुठेही वाढवायचा नाही. गॅस जर मोठा ठेवला तर मखाणे पटकन करपले जातात. त्यामुळे शेवटपर्यंत अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मखाण्यांचा कलर चेंज झालेला आहे. मखाणे छान कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत. मखाणे भाजण्याकरता आपल्याला साधारणतः 5 ते 6 मिनिटे लागतात. अगदी बारीक गॅसवरती याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. आता एक मखाणाचा फोडून पाहायचा पहा. दाबल्यानंतर मखाना लगेचच फुटला जातो, म्हणजे तो अगदी परफेक्ट असा भाजला गेलेला आहे. आता आपण हे मखाणे लगेचच कढईमधून काढून घेऊयात आणि याला थंड होण्याकरता ठेवून देऊया. मखाणे थंड होतात तोवरती आता याच कढईमध्ये आपल्याला पोहे घ्यायचे आहेत. जे पोहे आपण कांदे पोहे करता वापरतो ते रोजच्या आपल्या वापरातील पोहे घ्यायचे आहेत. 2 वाट्या पोहे आपल्याला इथे घ्यायचे. पोहे अगोदरच व्यवस्थित असे चाळून घेतलेले आहेत. आता हे पोहेसुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे. पोह्यांना छान असा कुरकुरीतपणा येईपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पोहेसुद्धा मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आणि अधूनमधून असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे पोहेसुद्धा सर्व बाजूंनी व्यवस्थित असे भाजले जातात. तर पहा, मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, आयर्न असतं, फायबर असतं, जे की बाळाच्या वाढीसाठी खूपच जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे हे मखाण्याचे सेरेलॅक आपण बाळाला खायला घातलंच पाहिजे. शारीरिक त्यासोबतच बौद्धिक विकासासाठी सुद्धा हे मखाण्याचे सेरेलॅक खूप जास्त फायदेशीर आणि पौष्टिक आहे. पहा, इथे पोह्यांचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजेच आपले पोहे छान कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत. सुद्धा आपल्याला इथे साधारणतः 5 ते 6 मिनिटे लागलेली आहेत. सर्व जिन्नस कसं बारीक गॅसवरतीच व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता लगेच आपण गॅस बंद करूयात आणि हे पोहे या कढईमधून काढून घेऊया आणि थंड होण्याकरता बाजूला ठेवून देऊयात. आता याच कढईमध्ये आपल्याला काही सुकामेवा घ्यायचा आहे. जसे की ते मी 10-12 बदाम घेतलेले आहेत आणि 4 काजू घेतलेले आहेत. आता याला सुद्धा बारीक गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. हे सेरेलॅक आपण 7 ते 24 महिन्यांच्या बाळांसाठी बनवतो आहे. तर पहा, अगदी आपण व्यवस्थित असं हे काजू आणि बदाम भाजून घेतलेले आहेत. आता लगेचच गॅस बंद करायचा आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे आहेत. भाजल्यानंतर पहा, हे सर्व साहित्य छान कुरकुरीत असे झालेले आहेत. मखाणे सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत झालेले आहे आणि पोह्याला सुद्धा छान कुरकुरीतपणा आलेला आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित असं थंड झालेला आहे. आता लगेच आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालूया आणि मिक्सरला अगदी बारीकसर असं याला दळून घ्यायचं आहे. मोठं मिक्सरचं भांडं आहे, त्यामुळे मी एका बॅचमध्ये हे सर्व व्यवस्थित बारीक करून घेते. तुमच्याकडे छोटं भांडं असेल तर तुम्ही 2-3 बॅचेसमध्ये थोडं थोडं करून बारीक करून घेऊ शकता. पहा, इथे आपण याला व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे. छान पावडर बनवून घेतलेली आहे. अगदी पिठाप्रमाणे याची बारीकसर अशी पावडर बनवून घेतलेली आहे. आता लगेच आपलं हे तयार झालेलं सेरेलॅक आपल्याला चाळणीने व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. आता हे सर्व सेरेलॅक आपण व्यवस्थित चाळून घेऊया. असं चाळून घेतल्यामुळे काय होतं, यामध्ये जर काही रवाळसर कण राहिले असतील तर ते वरती राहतात. त्यामुळे हे सेरेलॅक जरूर चाळून घ्या. पहा, इथे आपण हे सर्व सेरेलॅक व्यवस्थित असे चाळून घेतलेले आहे आणि या चाळणीच्या वरती तुम्ही पाहू शकता चाळणीच्या वरती असे रवाळसर कण राहिलेले आहेत. त्यामुळे जरूर हे चाळून घ्यायचं. पहा, मस्त असं आपलं 8 ते 10 दिवस टिकणारं मखाण्याचं सेरेलॅक इथे तयार झालेलं आहे. हे सेरेलॅक तुम्ही बाळांना प्रवासामध्ये सुद्धा देऊ शकता. प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. आता हे सेरेलॅक आपण एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूया. अगदी 8 ते 10 दिवस हे सेरेलॅक आरामशीर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज नाही. तुम्ही रूममध्ये बाहेरच ठेवू शकता रूम टेम्परेचरला. आता हे सेरेलॅक आपण बनवलेलं आहे 7 ते 24 महिन्यांच्या बाळांकरता. तर आता हे सेरेलॅक कसं शिजवायचं, कसं बनवायचं आणि बाळाला कसे खाऊ घालायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे.
तर हे सेरेलॅक बनवण्याच्या 2 पद्धती असतात. एक म्हणजे पहा, जर तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाणार असेल तर फक्त गरम पाण्यामध्ये 1-2 चमचे हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हे सेरेलॅक तुम्ही बाळांना भरवू शकता. आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे तुम्ही याला शिजवून घेऊ शकता. चला तर आता हे सेरेलॅक कसं शिजवायचं पहा. गॅसवरती कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 2 चमचे सेरेलॅक टाकायचं आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे 200 ml याच्यामध्ये पाणी घालायचे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात गुठळा वगैरे होऊ नये म्हणून असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून याला पातळसर असं बनवून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण मीठ किंवा साखर काहीही घालणार नाही. 1 वर्षाखालील बाळाला मीठ आणि साखर अजिबातच देऊ नये. असंच तुम्ही हे सेरेलॅक शिजवून बाळांना खाऊ घालू शकता. जर तुमचं बाळ 1 वर्षाच्या वरील असेल तर त्यासाठी तुम्ही याच्यामध्ये ना थोडंसं खजूर वगैरे वापरू शकता, जेणेकरून याला थोडासा गोडसरपणा येईल. किंवा मग हे सेरेलॅक शिजण्याकरता याच्यामध्ये केळी मॅश करून सुद्धा तुम्ही घालू शकता. आता याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. याला मध्यम गॅसवरती आपण छान असं शिजवून घेऊया. अधूनमधून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मध्यम अशा स्वरूपाचं होईपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता आपलं सेरेलॅक शिजलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आणि हे सेरेलॅक आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. अशी कन्सिस्टन्सी झाली की लगेच आपल्याला हे सेरेलॅक काढून घ्यायचं, नाहीतर थंड झाल्यानंतर हे आणखीनच घट्ट व्हायला लागतं. तर हे सेरेलॅक आहे 7 ते 24 महिन्यांच्या बाळांकरता. सुरुवातीला पहा, आपण असं सेरेलॅक दिलं की बाळ खात नाहीत किंवा 1-2 चमचे खातात, तर तशी सुरुवात करायची. जास्तही जबरदस्ती भरवायचं नाही. जसं जसं बाळ खायला लागेल ना तसं सेरेलॅक त्याला भरवायचं. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही केळ वगैरे मॅश करून घालू शकता, जेणेकरून बाळ आवडीने हे सेरेलॅक खाईल. तर तुम्हीसुद्धा असे सेरेलॅक घरगुती पद्धतीचं आणि पौष्टिक असं सेरेलॅक नक्की बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचं बाळ किती वर्षाचं आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या वेगवेगळ्या सेरेलॅकच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. म्हणजे पहा, नाचणीचा सेरेलॅक असेल किंवा डाळ तांदळाचं सेरेलॅक असेल त्याचीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेक करा. चला मग मंडळी, भेटूया नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी